7 तारखेला संध्याकाळी समाज माध्यमावरती एक व्हिडिओ आलेला होता आणि त्याच्यामध्ये एका मुस्लिम व्यक्तीला एक तृतीयपंथी व्यक्ती आक्षेपार्ह काहीतरी खाऊ घालत आहे अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता आणि काही आक्षेपार्ह वक्तव्य सुद्धा होती. त्यानंतर त्या व्हिडिओची शहानिशा करताना आमच्या असं लक्षात आलं की 6 तारखेला जेव्हा आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये एक जनावर वाहतूक करणारा ट्रक पकडलेला होता त्याच वेळची ही घटना आहे. आणि आम्ही शहानिशा करत असताना असं लक्षात आलं की त्या क्लीनर जो होता त्याला या व्यक्तीने मारहाण केलेली आहे. त्यानंतर या सगळ्या गोष्टींची खातरजमा करून आम्ही पोलिसातर्फेच एक फिर्याद दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 4 व्यक्तींच्या विरोधामध्ये गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. त्यामध्ये 2 व्यक्तींना आम्ही अटक केलेली आहे, दीपाशा आणि हेमंत गायकवाड. सध्या पोलिसांच्या कोठडीत आहोत आणि आज आम्ही कोर्टापुढे प्रोड्यूस करून त्यांना पोलीस कस्टडी घेऊन नेमका त्यांचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे, की मुद्दाम या रमजानच्या महिन्यामध्ये द्वेषमूलक वक्तव्य केलेली आहेत, तो कोणी केलेला आहे, त्याचं एडिटिंग कुठं झालेलं आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस कस्टडी घेण्याचा आमचा आजचा प्रयत्न राहणार आहे. ते खरंच गायची वाहतूक करत होते का किंवा त्यामुळे त्यांनी त्यांना मारहाण केली? ती गायची वाहतूक करत नव्हते, त्यांना तसा संशय होता. त्यानंतर आम्ही ती वाहन तपासलेलं होतं, त्यामध्ये म्हशी होत्या, त्यांच्याकडे सर्व प्रकारचे परवाने होते. त्याची स्टेशन डायरी करून तो वाहन सोडून दिलेलं होतं. हा 2 दिवसानंतर समाज माध्यमावरती व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. काल रात्री 12:30 वाजता दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि आज कोर्टामध्ये आम्ही पोलीस कोठडी घेण्यासाठी प्रोड्यूस करतो.